नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। पुणे हिट अँड रन प्रकरणामुळे राज्यातील वातावरण चांगलं तापलं आहे। याबाबत नवनवीन धक्कादायक माहिती देखील समोर येत आहे। शनिवारी मध्यरात्री पुण्यातील एका प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाने आपल्या आलिशान पोर्शे टायकन गाडीने दुचाकीला उडवलं। यात तरुणीचा मृत्यू झाला। आरोपी अल्पवयीन असून अपघाताच्या वेळी तो दारूच्या नशेत होता। या प्रकरणात आरोपीला जामीन मिळाल्याने वातावरण आणखीनच तापलं। आरोपी विरोधात कठोर कारवाई व्हावी यासाठी सर्वांनी एकमुखी मागणी केली, जेणेकरून इतरांना जरब बसावी। पोर्शे कारने दुचाकीला उडवण्यात आधी आरोपी वेदांत अग्रवालने 2 पबमध्ये गेला होता। तिथे त्याने मद्यप्राशन केले। आरोपीने पबमध्ये किती पैसे उडवले याची माहिती देखील आता समोर आली आहे। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माहिती दिली। आरोपीने पहिल्या पबमध्ये 90 मिनिटात तब्बल 48,000 रुपये उडवले। 10च्या सुमारास आरोपी या पबमध्ये गेला। मॅरियट या दुसऱ्या पबमध्ये रात्री 12:10 सुमारास बाहेर पडला। आरोपीने 48,000 रुपये बिल पेड केलं। ते बिल पुणे पोलिसांनी मिळवलं आहे। या बिलमध्ये आरोपी आणि त्याच्या मित्रांनी ती दारू देण्यात आली त्याचा सुद्धा समावेश आहे।